नमस्कार, नमस्कार, नमस्कार. वेलकम, वेलकम, वेलकम. जमलेल्या माझ्या सर्व समस्त बंधू-भगिनींसाठी मी आजचा दिवस घेऊन आलोय डे 4 आणि सर्वांचं जमलेल्या सर्व शिक्षक बंधू-भगिनींचे, विद्यार्थी मित्र-मैत्रिणींचं सर्वप्रथम मी सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत करतो. काल आपण स्टिकमॅन सागा स्टार्ट केलेला आहे. त्याचंच कंटिन्युएशन आहे. त्याचा मॉडिफाईड व्हर्जन, एक्सटेंडेड व्हर्जन आपण आज पाहणार आहोत. काल बऱ्यापैकी काहीतरी कपल ऑफ जणांनी त्याची सुरुवात सुद्धा केलेली आहे होमवर्कला. बऱ्यापैकी थोडंसं जमून आलेलं आहे त्यांना. थोडंसं अजून जरा यात काम करत राहा. खूप पुढेपर्यंत या प्रक्रियेला आपल्याला न्यायचं आहे. फक्त स्टिकमॅन 5-6 शेप्समधून आपण एक वेगळी स्टोरी क्रिएट करू शकतो. पण एकदा का तुमचा हात बसेपर्यंत माघार घेऊ नका आणि हे कामं करत राहा, चालू ठेवा सगळे जे काही असेल ते. त्या पद्धतीनं आता आपण सुरू करत आहोत. So without just spending time in this case, I am just going to start with what we can say the sharing my screen right away here. ठीक आहे. 2 की यांना पाहिजे आहेत. कुणाला Office 365 पाहिजे असेल अजून, तर तुम्ही सांगा. ₹150 ला Office 365 मिळून जाईल तुम्हाला. ओके. किंवा बोनसमधल्या ज्या Office 21 कोणी जर डाउनलोड करून घेतलेलं असेल, तर तेही सांगा. ते कसं वर्क होतंय, काय होतंय तेही बघणे यामध्ये औत्सुक्याचं ठरेल. तरी मी आता ठिकाणी माझा व्हिडिओ स्टॉप करतोय आणि माझी स्क्रीन मात्र या ठिकाणी शेअर करतोय. आणि त्यानंतर स्टिकमॅन सागा मध्ये डे 3 डेमोमधलाच सेकंड जो हा पार्ट होता, इज इट क्लिअर? लिफ्टिंगचा. आता यामध्ये लॅडर आहे. आवाज येतोय का म्युझिकचा? एकच मिनिट हां. स्टिकमॅन आपण क्रिएट केलेला आहे. तो परत चालत येणार आहे आणि ही लॅडर उचलणार आहे आणि सुस्वागतम, वेलकमची बोर्ड, वेलकमचा जो बोर्ड आहे तो नीट करणार आहे. पहिल्यापासून बघून घ्या. असं नमस्कार. आता पाठीमागचा जो व्हिडिओ होता त्याचा आणि याचा फ्युजन मी करणार आहे. फ्युजन करून तो हा जो व्यक्ती आहे ब्लॅक अँड व्हाईट आपण आता तयार करतोय थोडंसं. आणि हा जो आहे तो स्लाइडच्या या बाजूने येताना आपल्याला फक्त दाखवायचा आहे. इट्स व्हेरी ईझी बट फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू स्टार्ट विथ हिअर राइट फ्रॉम व्हॉट वी कॅन से द ब्लँक प्रेझेंटेशन. आणि ब्लँक प्रेझेंटेशन ओपन केल्यानंतर आपल्याला पूर्ण बॅकग्राऊंड या ठिकाणी मात्र आता ब्लॅक करायचं आहे. इज क्लिअर? पहिल्यापासूनच ब्लॅक करायचं आहे आणि पूर्ण ब्लॅक केल्यानंतर जे कालचं जे प्रेझेंटेशन होतं, ओके, त्याला आपल्याला या ठिकाणी ओपन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघूया आपण. हा जो आहे डे 3 लाईव्ह, ओके, ते याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे. ते मी घेतो या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल डेस्कटॉप 2024 मध्येच आपण काय आहे, तो जो डे 3 चा जो डेमो होता, तो आपण यामध्ये टाकलेला आहे. तो आपण घेऊया. डे 3 डेमो, वेअर डे 1, डे 2, डे 1 डेमो, डे 2, डे 2, डे 2, डे 2 दुसऱ्या दिवसाची बी आहे डे 2. एकच मिनिट मला फक्त लेट मी सी याच्यामध्येच आपण टाकलेला असेल डे 3. तर डे 3 लाईव्ह जो आहे, ओके, त्याच्यामधील हा आपल्याला पूर्णपणे आता व्हाईट करायचा आहे. क्लिअर? कॉपी केलं या ठिकाणी आणि याला काय केलं, या ब्लँक प्रेझेंटेशनवर याला मी या ठिकाणी पेस्ट केलं. तर पेस्ट केल्यानंतर आत्ताच याला काय करायचंय, पूर्ण कलर याचा जो आहे, ओके, आपल्याला काय करायचं आहे, व्हाईट करायचं आहे. आणि व्हाईट केलेला कलर जो आहे, तो आपल्याला ग्रुप करायचा थोड्या वेळासाठी. ओके, सपोज हिअर ग्रुप केला अशा पद्धतीनं. आणि ग्रुप केल्यानंतर आपल्याला इथून त्याला चालवत आणायचं आहे राइट फ्रॉम
धिस याला असा आडवा ठेवायचा आहे आपल्याला, राइट. आणि पुढची जी स्टेज असेल, ओके, यालाच डुप्लिकेट करून पुढची जी स्टेज असेल त्याचा एक आपल्याला घ्यायचा आहे. त्यासाठी अगोदर तुम्हाला हा तयार करावा लागेल. ओके. हा तयार केल्यानंतर परत हा आपल्याला घ्यायचा आहे. ओके. सपोज कोणताही घ्या, पण सेकंड स्टेज जो आहे त्याची चालण्याची ती आपल्याला घ्यायची आहे. आणि परत यालाही थोड्या वेळासाठी काय करायचं आपल्याला ग्रुप करायचं आहे. पण त्याच्या अगोदर याला काय करायचं आहे, व्हाईट करायचं आहे. ओके. व्हाईट केल्यानंतर याला आपल्याला काय करायचं आहे, ग्रुप करायचा आहे. आणि ग्रुप केल्यानंतर याला या ठिकाणी असं बरोबर याच्या ठिकाणी थोडंसं पुढं ठेवायचं आहे. ठीक आहे. परत याला ग्रुप करा. डुप्लिकेट स्लाइड. आता हा जो आहे, तो हा पार्ट आपल्याला पुढे घ्यायचा आहे. या पद्धतीने तुम्ही करू शकता. परत त्यानंतर डुप्लिकेट करा. हा जो पार्ट आहे, त्याला पुढं करायचा आहे. बरोबर आहे? या पद्धतीनं परत आपल्याला काय करायचं आहे, डुप्लिकेट करायचं आहे. आता प्लॅटफॉर्म वगैरे काय दाखवायचं नाही. डायरेक्ट स्लाइडच्या एका बाजूने, व्हिडिओच्या एका बाजूने चालत येतं असं दाखवायचं आहे. याला आपल्याला पुढं करायचं आहे आणि परत या पोझिशनला आपल्याला काय करायचं आहे, याला थोडासा आपल्याला असा तिरका करायचा आहे. इज इट क्लिअर? या स्टेपला आणि परत याला डुप्लिकेट करा. डुप्लिकेट केल्यानंतर हा जो पाठीमागचा आहे, त्याला काय करायचं आहे आपल्याला, बरोबर याच पोझिशनला काय करायचं आहे, असा सरळ करायचा आहे. इज इट क्लिअर? आणि परत डुप्लिकेट करायचा आहे आणि हा जो पार्ट आहे तो थोडासा या पार्टला आपल्याला सरळ करायचा आहे आणि सरळ करून थोडासा पुढे न्यायचा आहे. इज इट क्लिअर? कार्यक्रम चालू आहे. सुस्वागतमचा बोर्ड पडलेला आहे आणि सुस्वागतमचा बोर्ड पडल्यानंतर हा व्यक्ती काय करणार आहे, तिकडे जाऊन हा याला नीट करणार आहे. आता इथं लॅडर पहिल्यापासूनच असणार आहे. एक लॅडर आपल्याला तयार करायची आहे. जसं तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहत आहात. इज इट क्लिअर? तो जो व्हिडिओ आता तुम्हाला दाखवलेला आहे, त्यामध्ये एक लॅडर होती. बरोबर आहे? सो ती लॅडर आपल्याला क्रिएट करायची आहे 3D मध्ये थोडीशी अशी त्याच्यावर ठेवल्यासारखी वाटावी अशी. ठीक आहे. सो हाऊ टू डू धिस ते आपल्याला यामध्ये पाहायचं आहे. इज इट क्लिअर? थोडक्यात याला आता मी काय करतोय, कट करते आणि सिंपली तुम्हाला फक्त काय करायचं आहे, या जो काही ब्लॅक आहे त्याच्यावर व्हाईट एक लाईन तुम्हाला घ्यायची आहे. राइट किंवा रेक्टेंगल घ्या. काही आता मी रेक्टेंगल घेतो थोडक्यात. ओके. या पद्धतीनं याला थोडंसं आपल्याला कमी जास्त किंवा थोडंसं रोटेट वगैरे करायला सोपं पडतं. इज क्लिअर? त्यासाठी हे जे बाजूची जागा आहे, ते त्याला थोडंसं मी असा हे करतो, याला शेप आउटलाईन काढून टाकतो आणि सिंपली याला सुद्धा मी व्हाईट किंवा समथिंग लाइक धिस हा जो आहे अ, या टाइपचा शिडीचा थोडासा कलर देऊया आपण असा वाला ऑरेंज. ॲक्सेंट टू लाइटर 60% मी दिलेला आहे. ओके. या पद्धतीने याला इथं ठेवा आणि या ठेवल्यानंतर याला या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल हे कसं इथपर्यंत आलेलं आहे ते बघूया. काय-काय डिलीट करायचं ते लक्षात घ्या. आता हा व्यक्ती असा आहे. या व्यक्तीला आता आपल्याला पाठीमागच्या याला डिलीट करायचं आहे. परत याला प्रत्येक वेळेस आपल्याला काय करायचं आहे, पाठीमागच्या याला डिलीट करायचं आहे. म्हणजे जसं-जसं पुढं जाईल तसं-तसं ते काय होणार आहे, पाठीमागचं स्टेज ट्रान्झिस्ट होणार आहे. या ठिकाणी याला डिलीट करायचं आहे. या ठिकाणी याला डिलीट करायचं आहे. ओके. या ठिकाणी पाठीमागच्याला डिलीट करायचं आहे. प्रिव्हियस पर्सनला नेहमी डिलीट करत जायचं आहे आपल्याला. ओके. कुसुम मॅडम तुमच्याकडून एनोटेशन होत आहे. चुकून मी एनोटेशन सर्वांचे घालवतो या ठिकाणी. क्लिअर. रिव्हर्स ड्रॉइंग्स. हे फाईन. त्या ठिकाणी पहा, इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आता याला काय करायचं, या लॅडरला आपण लॅडर क्रिएट करूया. वरच्या बाजूला आहे सपोज थोडक्यात आणि इथं एवढी अशी लॅडर आहे. ठीक आहे. सो या दोघांची आउटलाईन आपण काढून टाकलेली आहे आणि सिंपली अजून एक आपल्याला पार्ट घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये काय करायचं आहे, सरळ फक्त ठेवायची आहे एक. इज इट क्लिअर? यापेक्षा थोडंसं थोडं-थोडं, छोटं-छोटं करा. लाइक धिस. एवढ्या डिस्टन्सवर थोडं ठेवा अँड देन याला एवढ्या डिस्टन्सवर थोडंसं ठेवा. ठीक आहे. तर लॅडर मुद्दाम थोडंसं काय करतं, त्याला चढण्याचा जो काही त्याचा वेग आहे किंवा त्याचा जे काही डिस्टन्स आहे तो थोडासा कमी राहावा
म्हणून आपण लॅडर थोडीशी छोटीच काढूया. क्लिअर. स्वागतम त्या डिस्टन्सला आपण काढून ठेवू. बरोबर आहे. या पद्धतीनं ज्यावेळेस तुम्ही दोनदा याला कंट्रोल डी कराल, त्यावेळेस बाकीचा डिस्टन्स तो कव्हर करून घेईल. आता थोडंसं कमी जास्त झालं तरी काय हरकत नाही. आता डी 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 ओके, इथपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे. आता हा एक लॅडर झालेला आहे सिंपल आपला करेक्ट. क्लिअर. आपल्याला ग्रुप करून आपल्याला काय करायचं आहे, रेडी करायचं आहे. थोडस असं त्याला बरोबर आहे. आता 10 नंबरच्या स्लाइडला आपण काय केलेलं आहे, थोडस गॅप दिसतोय तो आपण भरून काढूया. हा बघा, या ठिकाणी भरून काढला असं. ओके, एकच मिनिट फक्त. याला थोडंसं उलट करूया आपण. शेप फॉर्मॅट, ग्रुप, आणि ग्रुप केल्यानंतर याला त्याला काय करायचं आहे, उलट करायचं आहे. ओके, म्हणजे खालची थोडीशी लॅडर ची बाजू थोडीशी मोठी काढायची आपल्याला, फक्त एवढंच. ओके, तर याला ज्यावेळेस आपण याला एक 10 नंबरच्या स्लाइडला इथं काय करूया, बाजूला इथं काढून ठेवूया. ध्यानात राहील परत आपल्याला लागली तर. आणि याला 3D आपल्याला करायचं आहे. सो राईट क्लिक आणि शेप फॉर्मॅट शेप मध्ये जाऊन आपल्याला 3D मध्ये 3D रोटेशन मध्ये याला या ठिकाणी असं जर झोपवता आलंय, आणि परत याला काय करायचं आहे, सरळ करायचं आहे. थोडस वाय ऍक्सिस न सुद्धा तुम्ही चेंज करू शकता. एक्स ऍक्सिस, ओके, परत वाय आणि झेड. हॅलो, हा बोला ना. हॅलो, आवाज येतोय का नाही आवाज? हे तर मोबाईल लागे जरा. एकच मिनिट ना, क्लासवरनं फोन येतोय. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, थोडस खाली जमिनीवर असं राहील असं दाखवायचं आहे. क्लिअर. त्याला अजून 3D, हे बघा हे सरळ झालं थोडस असं बऱ्यापैकी. ओके, पूर्ण असं होईल. थोडस असं दाखवा. ओके, समथिंग शिडी पडली आहे खाली असं दिसलं पाहिजे, समथिंग लाईक धिस. थोडस वर ठेवलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. उचलून परत ते घ्यायची आहे. अशी पडलेली जमिनीवर, जमीन अशी पूर्ण अशी असू शकते. इज इट क्लिअर? या पद्धतीनं. हॅलो, थांबा मी फोन करतो जरा, एक मिनिट. एकच मिनिट फक्त, 2 मिनिट मोजून.
सर तुमचं माईक बंद आहे. सर माईक बंद. हो 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 माहित आहे, एकच मिनिट. हे बघा, आता या ठिकाणी झालेलं आहे. ट्रान्झिशन आपल्याला द्यायचं आहे सगळ्यांकडं. कंट्रोल ए केलं, कंट्रोल ए करून सगळीकडे आपण फक्त शेवटी टाकलेली आहे. ओके. आणि त्याच्यानंतर माईक माईक तुमचे बंद करा आता. मी सांगितलं होतं की 2 मिनिटं थांबा म्हणून. या ठिकाणी बघा, आफ्टर 00 आणि ड्युरेशन 0.50 करायचं आहे आपल्याला आणि अप्लाय टू ऑल करायचं आहे, मॉर्फ टाकून. माईक बंद करा सर्वांचे. अप्लाय टू ऑल केलं. म्यूट करतो, म्यूट. योगेश पाटील सर म्यूट करा स्वतःला प्लीज. या ठिकाणी पहा, आता 0.50चं ड्युरेशन दिलेलं आहे. ओके. मॉर्फ ट्रान्झिशन दिलेलं आहे आणि आफ्टर 00 दिलेलं आहे. हे 3 सेटिंग आपण यामध्ये केलेले आहेत या पद्धतीनं. आता पुढे काय करायचं आहे आपल्याला, फुल स्क्रीन करायचं आहे. एक मिनिट. आता याच्यामध्ये सगळं काय झालेलं आहे, ग्रुप आहेत, बरोबर आहे. फक्त याला काय करायचं आहे, आपल्याला अनग्रुप करून घ्यायचं आहे. त्याला अनग्रुप केलं आणि याला काय केलं, त्याला सुद्धा परत अनग्रुप करायचं आहे आपल्याला शेप फॉर्मॅट मध्ये जाऊन. राईट. लेट मी चेक इट आउट. ओके. या पद्धतीनं तर त्याला सुद्धा काय करायचं आहे, अनग्रुप करायचं आहे, शेप फॉर्मॅट आणि अनग्रुप. ओके. आता 10 स्लाइड्स आहेत, सो नो वरी एट ऑल. अनग्रुप आणि परत त्यालाही काय करायचं आहे आपल्याला, शेप फॉर्मॅट आणि अनग्रुप. ओके. याला काय करायचं आहे, शेप फॉर्मॅट, अनग्रुप. ओके. आणि इथं काय करायचं आहे, शेप ग्रुप अनग्रुप. राईट. तर त्याला इथं काय करायचं आहे, शेप फॉर्मॅट, ग्रुप आणि अनग्रुप. परत 9 नंबरच्या स्लाइडला काय करायचं आहे, शेप फॉर्मॅट, ग्रुप आणि अनग्रुप. आता हे चालून येईपर्यंत जो काही 30 सेकंदाचा वगैरे वेळ जाईल, त्यात तुम्ही सर्वांचं नाव वगैरे घेऊ शकता. ओके. उपस्थित सर्व मान्यवरांचं, व्यासपीठावरील उपस्थित सर्व पाहुणे मंडळींचं, विद्यार्थ्यांचं, विद्यार्थिनींचं, शिक्षकांचं. ओके. पहिल्या स्लाइडवर काय करायचं, तोपर्यंत डुप्लिकेट स्लाइड करतो आता याला आणि याला मात्र इथं डिलीट करायचं. सीडी दाखवा तशीच काय प्रॉब्लेम नाही. आणि इथं काय दाखवायचं, सुस्वागतम आपल्याला काढायचं आहे आणि ते आपल्याला जे लिहायचं आहे सुस्वागतम, इज इट क्लिअर. यासाठी इथं व्हाईट. ओके. आणि इथं काय करायचं आपल्याला, हा वाला फॉन्ट घ्यायचा आहे कोणताही, जो मी तुम्हाला दिलेले आहे त्यापैकी कोणताही घ्या. सपोज आता अकुलवाला घेतला मी, तर त्यामध्ये सुरुवातीला स आणि वा आणि ग त म. ठीक आहे. कोणताही चांगला स्टायलिश वाटेल असा तो तुम्ही फॉन्ट घेऊ शकता आणि त्या पद्धतीनं याला मोठं करू शकता. इज इट क्लिअर. तर यामध्ये सगळा 30 सेकंदामध्ये आपण बोलून होतच. तर उपस्थित सर्वांचं या ठिकाणी आपण ते बोलत असतो त्या पद्धतीने बोलायचं आहे आपल्याला, बरोबर आहे. तसं स्वागतम इथं आहे. राईट. आता एकदा का हे टाईप झालं की त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी थोडासा दुसरावाला फॉन्ट बघूया आपण. आता हे वापरून झालेला आपल्या फळ्यावाला. ओके. अशा पद्धतीचा थोडासा हा सुस्वागतमचा हा घेऊया आपण, छत्रपती, एम एस छत्रपतीचा. इज इट क्लिअर. या पद्धतीनं हा सुस्वागतम झाला. थोडीशी साईज आपण याची कमी करूया या पद्धतीनं. ठीक आहे. याला परत डुप्लिकेट करूया. इथं येऊन थांबणार आहे, पण इथं वरच्या स्लाइडला ते थोडंसं कसं होणार आहे, उलट होऊन येणार आहे असं. त्याला उलट करूया. शेप फॉर्मॅट मध्ये याला बघूया आपण रोटेट करून. ओके. हे उलट आणि परत इथं या पद्धतीनं असं. त्याला ज्यावेळेस तुम्ही ट्रान्झिशन मध्ये न्याल
तर ते असं येईल. ओके. आणि परत इथून खाली पडणार आहे असं दाखवायचं आपल्याला. डुप्लिकेट स्लाइड. आणि हे काय होत राहील असं या डिरेक्शननं खाली पडणार आहे. मग कुठं आहे बघा. इथं त्यासाठी काय करायचं, व्ह्यू. थोडक्यात मला मचं जो काही डिरेक्शन आहे, मचा जो काही यामध्ये या टाईपनं मला तिथंच ठेवायचं आहे. थोडंसं आता व्हर्टिकल करून घेतो. ओके. व्हर्टिकल केल्यानंतर हा जो आहे तो मग बरोबर तिथं राहील. म्हणजे ट्रान्झिशनमध्ये कसं होईल, तिथनंच खाली पडलाय असं होईल फक्त. म्हणजे इथं नीट खिळा ठोकला गेला नव्हता. आणि परत तो तला पकडणार आहे, या तला पकडून याला सरळ करणार आहे नंतर. तो येईपर्यंत वगैरे सगळं जे आहे की नाही, हा जो सुस्वागतम आहे तो इथंच राहणार आहे. बरोबर आहे. या ठिकाणी अशा पद्धतीनं सगळ्याला सुस्वागतम आपण 10च्या 10 स्लाइडला करायचे आहेत. तर करेक्शनचं काम कसं होणार आहे ते आपण बघूया. त्याच्या अगोदर ही जी शिडी आहे, त्या शिडीला आपल्याला एक अजून जो आपण म्हणतो आधार, तो आपल्याला तशी एक लाईन तुम्हाला काढायची आहे. ठीक आहे. तर ती खाली पडून राहणार आहे, त्यावेळेस ती काही दिसणार नाही. नंतर ती उचलली जाणार आहे. त्यावेळेस ते दिसेल. थोडक्यात या साइजचा आपण थोडंसं काय घेऊया असा एक समथिंग लाइक धिस. ओके. आणि याला शेप फॉर्मॅटमध्ये शेप आउटलाईन काढून टाकू याची. शेप फिल हाच देऊया. आणि हे जे आहे ते या बाजूला थोडंसं असं करूया. ओके. म्हणजे ही जी शिडी आहे ती कशी दिसते? एकच मिनिटं. खालच्या बाजूला याच्यामध्ये ती उचलली जाणार आहे. बरोबर आहे. थोडंसं खाली खाली घेऊया असं याला. हे बघा इथनं असं आणि ह्याला इथनं असं थोडंसं वर घेता आलं तर बघा. ओके. याला आपण फॉर्मॅट शेपमध्येच जाऊया. 3D मध्ये झेड ॲक्सिस जो आहे ना त्याचा चेंज करावा लागेल. थोडंफार सरळ होईल ते. फारच सरळ होतंय ते. बरोबर आहे. थोडंसं नॉर्मली आपल्याला काय करायचं आहे, कडनं काढायचं आहे. ओके, फाईन. या पद्धतीनं थोडंसं ही शिडी उभी राहताना हा बी पाडा दिसणार आहे त्यामध्ये. बरोबर आहे. त्यामुळे याला बी काय करायचं, कॉपी करायचं आणि परत याला पेस्ट करत जावा. या पद्धतीने ते पेस्ट करा. सगळीकडे पेस्ट करा. एकदा का कालचं जे लॉजिक आहे त्याचंच मी एक्सटेन्शन का करतोय? कारण याचं एक्सटेन्शन तुम्ही वेगळ्या पद्धतीने अजून करावं. एखादी स्टोरी क्रिएट करता आली, गार्डन वगैरे दाखवून, तर चांगलीच गोष्ट आहे. फक्त म्युझिक द्या, याला डायलॉगची गरज नाही. याला आपण बोलतो सुद्धा नंतर करणार आहोत. लिप्सिंग वगैरे दाखवणार आहोत, कॅप वगैरे दाखवणार आहोत. बऱ्याचशा गोष्टी असणार आहेत. इज इट क्लिअर? आणि इथं तो आला आता. ठीक आहे. आता इथं आल्यानंतर बघा, ही जी पाठीमागची स्टेज आहे ती परत आता पुढेपर्यंत शिडीपर्यंत आपल्याला जायचं आहे. बरोबर आहे. इथे याला पेस्ट करा. पुढं न्या. पाठीमागचा जो पार्ट आहे तो काढून टाका आता किंवा त्याला कट करा. कारण पुढे तुम्हाला काय करता येईल, त्याला पेस्ट करता येईल. हे राहून त्या पोझिशनसाठी. आणि बरोबर इथं आता थोडंसं तो पुढे येणार आहे, याच्याही शिडीच्या पुढे येणार आहे. शिडी पाठीमागच दिसून द्या जरा. ओके. हे बघा याच्या हातात याला धरून चाललाय असं तो वाटतोय. ते नंतर भविष्यात तुम्ही असे प्रयोग आपल्याला करायचे आहेत. डुप्लिकेट करा. याला इथं काढून टाका. याला इथं पुढं टाका. बरोबर. या पद्धतीनं
इथं आल्यावर तिथे त्याला पुढच्या याला काय करू आपण बेंड करूया. तर बेंड करताना काय करायचं आहे, हा पाठ पूर्ण अशी आडवी करायची. पूर्ण आडवी बी नाही करायची आणि इथं ठेवायची आहे. बरोबर आहे. हा हात जो आहे, तो याला धरताना दाखवायचा. याला असा धरला, ठीक आहे. याला धरताना हा हात थोडासा वर होणार आहे. बरोबर आहे. हा हात वर होईल आणि जे माउथ आहे, हेड वगैरे सगळं त्याचं हेड अशा खालच्या बाजूने थोडंसं कललेलं दिसेल, याला बघताना दिसेल. बरोबर आहे. या पद्धतीनं असं थोडंसं ओव्हल टाइप करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे हे ट्रान्झिशन मॉर्फनच आपल्याला बघायचं कसं दिसतंय. सो धिस इज द बेंडिंग. नॉर्मल आणि नॅचरल वाटणार आहे. इज इट क्लिअर? आणि पुढच्या स्टेजला ही शिडी उचलली जाणार आहे. बरोबर आहे. त्यावेळेस याला काय करायचं, परत आता थोडंसं सरळ करायचं आहे. थोडंसं नॉर्मली सरळ करायचं आहे. म्हणजे पूर्ण सरळ सुद्धा नाही आणि पूर्ण बेंड सुद्धा नाही. अशा पद्धतीने याला करायचं आहे. ओके. आणि हा हात थोडासा आता खालच्या बाजूला येईल असा. बरोबर आहे. या पद्धतीनं आणि हा जो आहे माऊथ थोडासा सरळ होईल आता. गोल फिरवा असा. या पद्धतीनं सरळ आणि हे जे आहे हात म्हणजे क्लिअर याला वर उचलणार आहे. थोडंसं असं दाखवायचं आपल्याला आणि ही शिडी थोडीशी आता सरळ करायची आपल्याला अशी. ते हाताच्या लाईनीपर्यंत करायची आहे. ठीक आहे. थोडंसं वर घ्या म्हणजे हात त्याच्यामध्ये आहे असं दिसायला पाहिजे. त्यानं धरलंय त्या वरच्या पार्टला आणि याला बरोबर थोडंसं तिरक्या बाजूला ते चाललेलं आहे असं दिसलं पाहिजे. ओके. हे बाहेर गेलं तरी चालेल असं. परत याला काय करायचं आहे डुप्लिकेट स्लाईड करून याला सरळ करायचं आहे. थोडंसं मी वेगळं त्यासाठी करतोय कारण तुम्हाला हे लगेच करता येतं हे कळावं. काहीच प्रॉब्लेम नाही. एकदा का हात बसला का नाही, पट इथं होतं. त्याला एकदम सरळ केलं तरी चालेल तुम्ही आणि या हाताला थोडंसं पाठीमागं असं लपवलं तरी चालेल. ओके. याला धरलंय आणि आता याला पूर्णपणे काय करायचं आहे, सरळ करायचं आहे. ठीक आहे. खालच्या बाजूला घ्या असं आणि ही जी आहे ना, सरळ करा म्हणजे सरळ म्हणजे तरी तिरकीच करा थोडीशी. ॲक्चुअली कशी उभी करायची तुम्हाला त्या पद्धतीनं इथं उभी करा. ओके. ही वरपर्यंत चाललेली आहे अशी. राहून द्या आणि याला काय करायचं थोडंसं सरकवून हे बघा इथं 3D केल्यामुळं सिलेक्शन बरोबर करायचं आणि याला सरळ ठेवायचं. बरोबर आहे. म्हणजे याला अशी टेकल्यासारखी दिसेल. लाइक धिस सरळ केली आणि वर ढकलली आणि इथं बरोबर बसली ती. आणि आपलं सुस्वागतम जे आहे ते कुठपर्यंत आलेलं आहे बघा आता. इथपर्यंत पेस्ट करून झालेलं आहे. आता आपण बघूया आता क्लाइम्बिंग करण्या अगोदर क्लाइम्बिंग थोडंसं यामध्ये चॅलेंजिंग काम आहे. तेवढं जर करता आलं तर अजून ते नॅचरल दिसणार आहे. ठीक आहे. सुस्वागतम आणि सुस्वागतम, सुस्वागतम. बरोबर आहे आणि सुस्वागतम आणि आता इथून पुढं आपल्याला काय करायचं आहे, इथं ऑन माऊस क्लिक करतो आणि आत्तापर्यंत झालेलं काय डिस्क्रिपन्सी कुठे राहिली असेल तर अगोदर दुरुस्त करून घेऊया आपण. ठीक आहे. आता मी फुल स्क्रीन करतोय. मोबाईल आडवा करून बघा किंवा मग लॅपटॉपवर असेल तर चांगलीच गोष्ट आहे. आता मी या ठिकाणी फुल स्क्रीन करतो इथून. खाली पडला. तोपर्यंत आपण काय म्हणायचंय, उपस्थित सर्व मान्यवर हे बघा इथं थोडी डिस्क्रिपन्सी आहे. पण इथपर्यंत बरोबर झालेलं आहे. इथं डबल सेम झालेलं आहे. कुठं झालेलं आहे ते यामध्ये बघा इथून इथपर्यंत मला वाटतंय. ओके. तर त्याला एक स्टेज डिलीट करायची. ही जी स्टेज आहे, बरोबर आहे, टाकायची राहिलेली आहे. सो याला मी काय करतो, कॉपी करतो आणि याला इथं डुप्लिकेट करतो. डुप्लिकेट केल्यावर याला इथं पेस्ट करतो आणि याला पाठीमागं आणतो जवळ. ही एक राहिलेलं होतं. बरोबर आहे. आणि याला मात्र डुप्लिकेट केल्यामुळं याला ते काढायचं. ओके. हे झालं इथपर्यंत असं आणि इथं काय झालं, बरोबर झालं. ओके. हे बरोबर झालं. ते मूव्हमेंट दिसली पाहिजे. इथं बरोबर झालं. त्याच्यानंतर बेंडिंग आणि हे काढलं.
बेंडिंगला बघा कसं झालेलं आहे, हे बघा पूर्ण नॅचरल बेंड दिसतोय ते झालेलं आहे. त्यानंतर इथं उचलताना बघा हे उचललेली आहे आणि उचलल्यामुळं ते बी बरोबर आलेलं आहे. म्हणजे क्लिअर. आता बघा पुढे काय करायचं आहे, हे सरळ झाली आता. सरळ कशी झाली? फक्त त्याला वर ढकलली. बरोबर आहे. आणि ढकलल्यानंतर एकाच हाताने ते केलेलं आहे सगळं. आता याला इथं काय करायचं आहे, क्लाइंब करायचं आहे. क्लाइंबिंगच्या वेळेला काय करायचं, आता दोन्ही हात असे सरळ धरलेले आहेत असं का फक्त आपल्याला दाखवायचं आहे. हे पाठीमागच्या बाजूला राइट आणि थोडंसं बेंडिंग करावं लागेल आपल्याला. चढण्यासाठी थोडासा बेंड झालेला आहे. बरोबर आहे. आणि हा जो पाय असेल तो थोडासा असा वर असेल. बरोबर आहे. सीडी करताना सरळ असेल आणि फक्त अगोदर धरायचं आणि हा मागचा पाय आता पुढे घ्यायचा आहे अगोदर. बरोबर आहे. याला थोडंसं खालीच ठेवा असं. टेकवा आणि याला हे ॲक्शनमध्ये ठेवा याला फक्त. हा पाय आता पुढे येणार आहे. कुठे येणार आहे? पुढे येणार आहे. तर या हाताला काय करायचं थोडंसं याला इथं धरायचं आहे आणि याला या बाजूला धरायचं आहे. सेंड टू बॅक करूया आपण. हे बघा याला इथनं पुढनं धरलं. हे सेंड टू ते ब्रिंग टू फ्रंट करायचं आहे. हे पुढनं धरलं याला आणि याला काय धरला? पाठीमागून धरला. हे बघा या पद्धतीनं बरोबर झालं. बरोबर आहे. आता याला काय करायचं आहे आपल्याला डुप्लिकेट स्लाइड करून या पायाला या पहिल्या सीडीवरती आणि याला जी मात्र आता थोडंसं पाठीमागे तो जाईल असा. बरोबर आहे. थोडासा सरळ करूयात आपण याला वाटलं तर. शेप फॉर्मॅट, एडिट पॉइंट्स आणि आता पुढच्या पायाचा गुडघा सुद्धा आपल्याला थोडासा बेंड झालेला दाखवावा लागेल. बरोबर आहे ना? बऱ्यापैकी बेंड झालेला दाखवायचा आहे. बरोबर आहे आणि हा पाय पाठीमागचा जो आहे थोडासा कसा राहणार आहे? तर पुढचा पाय जो पाठीमागे आलेला आहे, तो पाठीमागे राहील असा. बरोबर आहे? आणि इथून थोडंसं बेंड देऊयात एकदम स्ट्रेट वाटायला लागले त्यामुळं. तर याला काय करायचं थोडंसं पाठीमागं असं करायचं आहे आणि याला ही त्याच दिशेनं करावं लागेल आपल्याला. ओके फाईन. थोडंसं वर आणि याला इथं मात्र थोडंसं बघा एक पॉइंट वाढवला आलं आलं तर बघा या ठिकाणी हा पार्ट वर उचलायचा आहे आपल्याला. बरोबर आहे. इथं ॲड पॉइंट जर केला आपण आणि हाच पार्ट थोडासा वर उचलला आणि याला थोडंसं पाठीमागे ठेवलं, याला थोडंसं पाठीमागे ठेवलं पॉइंट ॲड करून. ओके. आणि या पार्टला थोडंसं पुढं दाखवलं बेंडिंग. त्याच प्रमाणात याला थोडंसं काय केलं आपण पाठीमागे घेतलं. म्हणजे हा जो पार्ट आहे तो गुडघा एडिट पॉइंट्स करून हा जो आहे ना थोडासा राउंडेड वाला कोनिकल दिसेल जास्त हा. बरोबर आहे की नाही? गुडघ्याचा पार्ट आहे आणि याला काय करायचं आहे बरोबर या दिशेने ठेवायचं आहे. थोडंसं स्ट्रेट फ्लॅट करता आलं तर बघा. जेणेकरून पाय याच्यावरती टेकवला गेलेला आहे. याला काय करायचं आहे थोडंसं याला खाली घेऊया आपण. ओके. शेप फॉर्मॅट, एडिट पॉइंट्स आणि यातला एक जर आपण काढून टाकला डिलीट पॉइंट करा आणि याला थोडंसं खाली घ्या. ओके. थोडासा फ्लॅट झाल्यासारखा दिसतोय आता पाय. गुडघा बी दिसतोय. जस्ट चेक मी. थोडंसं नॅचरल वाटतंय का नाही? ओके. याला हे वर चढताना आता काय होणार आहे? एक-एक स्टेप जास्त आपण घेणार आहोत. ओके. आता हे सरळ होईल थोडासा. याला पूर्ण टेकवलेलं आहे आता यांना असं दाखवावं लागेल इथं.
दाब दिलेला आहे चांगलाच. आणि या पायाला आता थोडं सरळ आणि आता ॲक्शन घेतोय असं दाखवावं लागेल आपल्याला. हा सरळ असा ठेवायचा. बरोबर आहे. डुप्लिकेट करून आता हा पाय पूर्ण सरळ आणि हा थोडासा बॉडी वर उचलली गेली असे दिसावे लागेल. ओके, याला हा सरळ झाला एकदम पाय हा. बॉडी वर वर चाललेली असं आपल्याला दाखवावं लागेल. आणि याला हे बघा, तो वर झाला तो. आणि त्यानं हात काय झाले, आणि हा जो पाय होता तो आता वर आणावा लागेल आपल्याला. एक स्टेप सोडून पुढच्या अल्टरनेट स्टेपला तो असं धरून वर जातोय असं दाखवावं लागेल आपल्याला. कळलं का नाही? हे पूर्ण चेंज करायचं असं. हे बघा, त्याच्यावर तो तुम्ही पाय जर छोटा केला तरी चालेल बरं का असा. आता मी केलं होतं तसं, कारण ते पूर्ण पाठीमागं आखूड झालंय असं दिसतं ते. इज इट क्लिअर? म्हणजे पाठीमागं तो पाय आहे. राइट? निम्मा या शरीरामध्ये जास्त करून तो गेलेला आहे. आणि हे हात थोडेसे आता वर धरावे लागतील आपल्याला. ओके. बरोबर नॅचरली तो असा वर जातोय बघा. आणि परत याला सरळ करावं लागेल. आता वर-वरच आपल्याला पाठवायचा आहे. एक स्टेप सोडून या स्टेपला तो जाणार आहे. आता याला परत थोडंसं बॉडी वर आणायची पूर्ण. थोडीशी सरळ करा बऱ्यापैकी. आणि याला हे हात आता वर दाखवायचे. बरोबर आहे. या पद्धतीनं. आणि हा जो होता पाय आता तो सरळ होऊन याच्यावरती टेकवला जाईल. आणि हा जो आहे थोडासा असा पाठीमागं दाखवावा लागेल आपल्याला. इज इट क्लिअर? आणि हा पाय म्हणजे ॲक्चुअली खालच्या बाजूला होता तो, है ना? जो आपण छोटा केला होता तो परत एकदा पहिल्यासारखा करावा लागेल आपल्याला. बरोबर आहे. आणि याचा पाय सरळ करण्यासाठी एडिट पॉइंट्समध्ये आता हा पॉइंट आपल्याला डिलीट करू आपण. ओके. पहिल्यासारखा नॉर्मल झाला. ट्रान्झिशनमध्ये तो वर चढला बरोबर. ठीक आहे. आता त्याचा हात इथं पुरला पाहिजे, त्यामुळे शिडी थोडीशी इकडे पाहिजे होती. बट ठीक आहे, चला आपण हा या स्वाला आपल्याला असं त्यानं झटका दिलाय किंवा तोपर्यंत जायचं म्हटल्यावर आता सुस्वागतम कसं पाहिजे होतं? थोडंसं हेकडं असं पाहिजे होतं जरा. बरोबर आहे. हे आपण करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. तर वरचं 22 स्लाईड लगेच कॉपी पेस्ट करावं लागेल फक्त आपल्याला. ओके. आणि परत हा पार्ट. तर त्याला डुप्लिकेट करा. आणि आता पाठीमागचं घेतलं तरी चालेल आता. फक्त त्याला पुढच्या वरच्या पायऱ्याला घ्यायचं आपल्याला. ठीक आहे. कॉपी आणि हा पार्ट जो आहे, सीडीचा जर ग्रुप आहे त्यामुळे तो सिलेक्ट होणार नाही. डिलीट करा. त्याच्या वर ठेवा. वर ठेवताना आता वरच्या पोझिशनला जावा थोडंसं. ओके. आणि परत सरळवाली पोझिशन घेऊया आपण ही. कॉपी. याला काय करायचं आहे? डुप्लिकेट. डिलीट करा. किंवा थांबा 1 मिनिट. पेस्ट करा. पेस्ट करताना त्याचा पाय कोणत्या शिडीला आहे ते बघा. या शिडीला आहे. ओके. ते ध्यानात ठेवा नजरेनं. तिथेच तो थोडासा सरळ झालाय. हे काढून टाका. हे काढून टाका. ओके. या शिडीला होता तो. बरोबर आहे ना असं? असा.
हां, ठीक आहे. थोडासा एक झाला वर आणि त्यानं काय केलं परत हा जो आहे पुढच्या स्लाइडला करा आता. हा हात पूर्ण आता काय होईल, या ठिकाणी असा रोटेट करून हॉरिझॉन्टली रोटेट करावं लागेल आणि यानं याला पकडलं. ओके आणि झटका दिल्यासारखं होईल ते. ओके जस्ट असं सेपरेट होतोय पण तसं नकोय आपल्याला. हां, ठीक आहे. आता बाजूला काढला त्यानं हात असा दिसतंय. ओके या पद्धतीनं हा बाजूला काढला. हात असा अँड देन थोडंसं स्वागतमला आता ही पोझिशन फायनल समजायची आता आपल्याला. हे बघा स्वाला बरोबर त्यानं चिटकला. ठीक आहे. परत काय करायचं डुप्लिकेट करून हा हात थोडासा खाली घ्यायचा. मग त्याने आता झटका दिला. ओके. आणि हे कसं झालं? थोडंसं असं झालं आणि सरळच झालं. तर मचा 1 मिनिट जरा कुठं होतं? आता हे पूर्ण थोडंसं वर आपल्याला चेंजेस करायचे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. हे बघा हे झालं आणि ते पूर्ण इथं बरोबर इथल्या इथं असं झालं. ओके. तर याला झटका दिल्यामुळं हे थोडंसं खाली करूया हात आपण. जोरदार झटका दिला असं वाटावं त्यामुळं हा बऱ्यापैकी हात खाली जाणार आता. ओके. बरोबर त्यांना धक्का दिल्यावर तिथं ते ॲडजस्ट झालं. आता हे ॲडजस्ट झाल्यावर त्याच पोझिशननं त्याला खाली आणायचं आहे. ओके. खाली आणायचं किंवा सीडी आणि ते सगळं पुढच्या बाजूला जाईल असंही तुम्ही थोडंसं ह्युमरस टाइपचं थोडंसं करू शकता. इट्स क्लिअर. फॉर एक्झाम्पल काय होईल? ही शिडी ओके. या ठिकाणी अशी जेवढं सरळ कराल तेवढी ती पडल्यासारखी वाटेल. ओके. इथं काय होईल? या पद्धतीने इथं तुम्हाला परत रिपीट करायचं नसेल, तर हा एक पर्याय चांगला आहे. ओके. शिडी पडली अशी आणि हे सगळं जर तुम्ही विथ ग्रुप केले, अगोदर ग्रुप करून रोटेट करा. कळलं का नाही? आणि परत त्याला काय करा, अनग्रुप करा आणि बघा तो इफेक्ट येतोय का तो? ओके. या पद्धतीनं आणि त्याच वेळेला इथं काय होईल, हे जे सुस्वागतम आहे, ते काय होणार आहे? मोठं होणार आहे. कारण तोपर्यंत तुमचं बोलणं होईल. मी खाली उतरताना तुम्हाला काय करायचं फक्त तेच वापरायचे आहेत. फक्त खाली-खाली आणायचं आहे पायऱ्यानं. ओके. आता हा जो आहे तो खाली घ्यायचा, परत खाली घ्यायचा. उलटं फक्त करायचं आहे. बट हेही तुम्हाला शॉर्टमध्ये होऊन जाईल तुमचं काही प्रॉब्लेम नाही. इथं काय करायचं परत सुस्वागतम करायचं आहे आणि इथं झाल्यानंतर पुढे फायनली चला तर आपण मग पाहूया ज्यावेळेस तुम्ही म्हणणार आहात, तर त्याला जेवढं मॅक्सिमम तुम्हाला मोठं करता येईल तेवढं मोठं करा. म्हणजे क्लिअर आणि हे सुस्वागतम पूर्ण करून घ्या. ओके. या पद्धतीनं पूर्ण स्लाइडच्या बाहेर ते जाईल. बरोबर आहे की नाही? हे बघा हे सुस्वागतम आणि जर याला मॉर्फ ट्रान्झिशन जर तुम्ही दिलं, ओके. तर त्या पद्धतीने ते होणार आहे. थोडंसं याला काय करावं लागेल, तुम्हाला एवढा क्विक करण्यापेक्षा 2 सेकंद, 2.5 सेकंद द्या. जेणेकरून हे पूर्ण व्यापेल आणि पुढचं तुमचं सुरू होईल. ओके. म्हणजे एकूण 30 स्लाइड्स कमी-कमी लागतील. खाली उतरायचं म्हटलं की अजून स्लाइड्स वाढतील, वेळ वाढेल. त्यामुळे तुम्हाला काय दाखवतो, या पद्धतीनं करून घ्या. आता बोलायचं कसं या ठिकाणी, तोपर्यंत आपल्याला टाईम घालवायचा आहे. 30 सेकंद म्हणजे 30 स्लाईड म्हणजे 30 सेकंद बी नाही, 15 सेकंदातच तुमचं बोलून आणि सुस्वागतम करून होईल. ओके. मग तुम्ही ऑफलाईन प्रेझेंटेशन करत असाल, तरी सुद्धा हे चांगलं आहे. व्हेरी इंटरेस्टिंग आहे. ओके. आणि ऑनलाईन जर करत असाल तरीही चांगलं आहे. ओके. प्रोजेक्टरवर दाखवत असाल तरीही चांगलं आहे. ऑफलाईनमध्ये ऑनलाईन हायब्रिड दाखवत असाल, ओके, तरी चांगलं आहे. व्हिडिओ फक्त दाखवायचा आहे तुम्हाला.
आणि व्हॉइसवर देणार आहे. तर हे चांगलं आहे. ओके. या पद्धतीनं याला काय म्हणायचं आहे, लेव्हल नेक्स्टचं वेलकम आहे हा. इज इट क्लिअर? आणि हा मेंटेनन्स क्रूवाला ओके, जो काही त्याचा रिपेअरर आहे, तो अशा पद्धतीनं करत असतानाच आपलं सगळं बोलणं होईल चालू. ओके. तर मला आफ्टर 00 सगळीकडे आहे का नाही ते बघून द्या. हां, अजून एक आपल्याला काम करायचं होतं, की इथं जे सुस्वागतम आहे, फक्त याला काय करायचं आहे, हे आपलं फायनल सुस्वागतम आहे इथं या पद्धतीनं, बरोबर आहे. तर जिथं-जिथं व्हर्टिकल आहे तिथं-तिथं हे टाकायचं आणि जिथं-जिथं हे असं आहे, तिथं-तिथं हे असं टाकायचं आहे आपल्याला. ओके. फक्त या सुस्वागतमला इथं जे आहे, आपल्याला काय करायचं आहे, पेस्ट करायचं आहे आणि परत एकदा शेवटी आपण चेक करूया. सगळ्यांनी बघा कसं दिसतंय ते. याला डिलीट करून पेस्ट, डिलीट करून पेस्ट करायचं आहे फक्त. या गोष्टी आपल्याला बऱ्याचशा कराव्या लागतात हे तुम्हाला माहीत आहे. फक्त सिलेक्शन करताना आता हे एकच वर्ड आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे. सुस्वागतम आणि बाकीच्या वर्बमध्ये सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे. ओके. सुस्वागतम आणि इथंही काय आहे? सुस्वागतम. बरोबर आहे. आणि त्यानंतर इथंही काय आहे? सुस्वागतम. ओके. परत याही ठिकाणी आहे सुस्वागतम. परत याही ठिकाणी आहे. दॅट इज नथिंग बट सुस्वागतम. इथंही आहे सुस्वागतम. 13 10 स्लाईडपर्यंत आपल्याला करून घ्यायचं आहे लगेच. सुस्वागतम आणि इथंही आहे सुस्वागतम. ओके. हेही करायचं आहे आपल्याला सुस्वागतम. इथंही करायचं आहे. पिक्चर्स घेऊ नका फक्त. आणि तसंच घ्या नॉर्मलवालं. नाहीतर तिथं फेड इफेक्ट सारखा येईल काहीतरी फेड इफेक्ट. क्लिअर? ते काय करायचं आहे सुस्वागतम. इथे काय करायचं आहे सुस्वागतम. 8 आणि परत सेम ठेवायचं आहे आपल्याला. काय मध्ये चेंजेस दिसू नयेत. शिडी वगैरे हलवा-हलवी या 2 गोष्टीत करायची नाही. वेगळी दिसू नये. हे बघा इथं पूर्ण स्लाईड मला वाटतं सिलेक्ट झाली. ओके. याला कॉपी करा आणि इथं काय करा याला सिलेक्ट. हे घालवा. सिलेक्ट. तर जेवढं लांब आहे तो व्यक्ती चालणारा, तोपर्यंत तुम्हाला सिलेक्शन चांगलं करता येईल. ओके. त्या पद्धतीने तुम्ही करून घ्या आणि त्याच्या पुढे हा एक पार्ट आहे ते याला डिलीट करूया आणि पुढे इथं बघूया आता हे खाली पडल्यावर कसं दिसतंय. हां, ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही. या पद्धतीने तर झालं. या पद्धतीने इथं 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 येणार आहे अगोदर. हां, याला नन केलं तरी चालेल आणि याला पुढे. ओके. त्या पद्धतीनं. आता याला आफ्टर इथं 1 सेकंड द्या. 2 सेकंद द्या आणि इथं ब्लँक स्लाईड असतानाच तुम्ही करू शकता. हां, करायचं का चालू सर? असं म्हटल्यावर तुम्ही फुल स्क्रीन करायचं. ओके. नमस्कार. सर्व उपस्थित जे काही पाहुणे मंडळी आहेत, व्यासपीठावरील मान्यवर आहेत, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांचे हातभार लागले असे सर्व शिक्षक, बंधू-भगिनी, सर्व विद्यार्थी आणि आता इथं हे राहिलं बघा. थांबा एकच मिनिटं. आफ्टर 00 नंतर इथं थांबलेलं आफ्टर ऑन माऊस क्लिक कुठेतरी झालं होतं. इथं काय करायचं? आफ्टर 00च करायचं. इथे काय करायचं? आफ्टर 00च करायचं. याला काय करायचं? आफ्टर 00च करायचं. आणि याला काय करायचं? आफ्टर 00च करायचं. आफ्टर 00, आफ्टर 00, ट्रान्झिशन आफ्टर 00 म्हणजे ऑटोमॅटिक ते प्ले होत राहील. ओके. आफ्टर 0, 0च म्हणजे क्लिअर आणि इथनं तुमचं पुढचं प्रेझेंटेशन चालू राहील. आता याला सेव्ह करूया अँड देन सी हिअर. नमस्कार सर्वप्रथम सर्वांना शुभ प्रभात. तर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या संस्थेचे
माननीय चेअरमन डॅश असतील, प्राचार्य, सर्व आदरणीय व्यासपीठ, प्रमुख पाहुणे, त्याच पद्धतीने थोडंसं डिस्क्रिपन्सी आलेली आहे या ठिकाणी. इथं सुद्धा ऑन माऊस क्लिकचं आफ्टर 00 करायचं राहिलेलं आहे आणि ते सुस्वागतम हललंय का ते मला कळलं नाही. तर सगळीकडे आपण सेमच ठेवलेलं आहे ना, बरोबर आहे ना? एक मिनिट, माऊस पट्टीतून बाहेर येईना. ओके, ऑन माऊस क्लिकच्या जागी इथं काय करायचं आहे, आफ्टर 00. आफ्टर 00 झालेलं आहे, पण इथं इथल्या इथं चेंज झालेलं आहे. याला आपण स्वतःहून जवळ घेतलेलं आहे, तसं नको आहे आपल्याला. थांबलेलं दिसलं पाहिजे. इथलं कॉपी करून याच्यामध्ये इथं काय करायचं आपल्याला, पेस्ट. ओके, आणि परत ठीक आहे, आणि हे सरळ येणार आहे. सेव्ह करूया. Hello, have a nice morning to one and all present over you. Let me introduce with the topic first of all, but before that, I would like to extend my warm and welcome wishes to one and all present over you, the respected dais, and all, and the principal of our college, and all students. I would like to welcome you all. फक्त एका ठिकाणी, या ठिकाणी काय झालेलं आहे, इथून पुढे बघूया आपण. ओके, सगळं स्टील पाहिजे, फक्त तो व्यक्ती मुव्हमेंट करताना दिसला पाहिजे. हे झालं. हे बघा, हे असं वर, इथं समथिंग बघा, सुस्वागतम कुठं हल्लेलं दिसत बघा फक्त. हा, इथं हल्लेलं आहे. कुठलं चेंज करायचंय तुम्हाला? असं स्वागतम खाली घ्यावं लागेल आपल्याला 6 स्लाइड्सला. मग तो चेंजेस दिसून येतो म्हणून. पण वरची चेंज करण्यापेक्षा आता खाली चेंज करूया आपण. हे बघा, इथं काय करायचं आहे, हे असा, परत खालचे बी चेंज करावे लागतील. या पोझिशनलाच बरोबर ते पेस्ट होईल. बरोबर आहे, त्या पद्धतीनं इथंही पेस्ट झालं आणि इथं सुद्धा पेस्टच झालं. आता इथं हात बी बरोबर आला आणि हे सरळ होईल. ओके, इथनं बघूया आपण. सर्वप्रथम आगतम स्वागतम सुस्वागतम. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी संचलित श्री साईबाबा महाविद्यालयाकडून आयोजित या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे आणि या महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं मी सर्वप्रथम हार्दिक असं स्वागत करतो. बघा, म्हणजे खूप लवकर होत आहे ते. तुम्हाला उलट थोडंसं तुमचं सेंटेन्स कमी केले तरी चालेल. ओके, किंवा थोडंसं स्लो केलं तरी चालेल. बट आय थिंक कमीत कमी वेळेत हे सुस्वागतम आणि एकदम 10-15 सेकंदामध्ये तुम्ही हा इफेक्ट जर देऊ शकला, तर तिथे एंगेजमेंट वाढणार आहे, की बाबा काहीतरी काय होणार आहे, आपल्याला नवीन बघायला मिळणार आहे. ओके, हे त्यांना पहिल्या या 10 सेकंदातच त्याची चुणूक लागून जाईल. इज इट क्लिअर? त्यामुळे अजून आपण कमी करूया. नमस्कार आणि शुभ प्रभात. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आपल्या महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य, त्याच पद्धतीनं सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी आणि शिक्षक बंधू भगिनी आणि कर्मचारी वर्ग, या सर्वांचे मी सर्वप्रथम हार्दिक आणि सहर्ष स्वागत करतो. बास, हे झालं कंप्लीट. बरोबर आहे. तेवढं एक्सपर्टाईजमध्ये प्रेझेंटेशन्स तयार झाल्यानंतर प्रेझेंटेशनची तयारी, ओरल प्रेझेंटेशन आणि स्क्रीनवरचं प्रेझेंटेशन, म्हणजे ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन दोन्हीकडं आपली झलक, ललक, चमक आपल्याला दाखवायची आहे. तरच खणक तयार होईल. म्हणजे खणखणून आणि कडकडून टाळ्या वाजतील मग. इज इट क्लिअर? या पद्धतीनं. राइट? तर आता मी याला सेव्ह करतो आणि याला एका ॲज अ व्हिडिओ किंवा आपण म्हणूया थोडासा फेंट तुम्हाला म्युझिक देता आलं तरी चांगली गोष्ट आहे. आणि त्यासाठी बघा, मी तो म्हणजे ॲक्चुअली एक वेब सीरीज माझ्या बघण्यात आलेली होती, सनफ्लॉवर नावाची. इज इट क्लिअर?
आणि त्याचा जो काही थीम म्युझिक आहे, तो मी या ठिकाणी घेतलेला होता. पण तो तुम्हाला कोणता व्हॉईस द्यायचा नसेल किंवा तुमचा व्हॉईस जास्त ठेवायचा असेल, त्यावेळेला ही चांगली गोष्ट आहे. किंवा तिथं सभागृहात सुद्धा, ऑडिटोरियममध्ये सुद्धा तुम्ही छोटा हा चालेल. ओके. व्हॉईस अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. इज इट क्लिअर? फॉर दॅट पर्पज व्हॉट आय एम गोइंग टू डू हिअर, सपोज फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी जातोय क्रिएटिव्ह एआयच्या तिथं आणि परत एखादा म्युझिक आपण घेऊया. ठीक आहे. लॉग इन करूया. लॉग इन केल्यानंतर इथं आपल्याला जायचं आहे म्युझिक कंपोजरला. म्युझिक कंपोजर म्हणून ऑडिओ सर्च करायचा आहे आपल्याला आणि अपलिफ्टिंग टाइपचं बघूया आपल्याला आपले वेगळे मिळतात का या ठिकाणी. अपलिफ्टिंग मोटिव्हेशनल ट्रॅव्हल, अपलिफ्टिंग अकाउस्टिक बघूया आपण. ठीक आहे. आपण बघूया आपण. आणि हा झालेला आहे डाउनलोड आणि पॉझिटिव्ह अपलिफ्टिंग कडून याला इथून आपण कट करूया. कट करून काय करूया आपण याला या ठिकाणी इथं पेस्ट करूया. ठीक आहे. रिफ्रेश आणि या पॉवरपॉईंटच्या पहिल्या स्लाइडवर नेऊन आपल्याला काय करायचं आहे, इन्सर्ट आणि हा जो मीडिया आहे ऑडिओ, तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. डेस्कटॉप, पॉझिटिव्ह अपलिफ्टिंग आणि इन्सर्ट करायचा आहे. इन्सर्ट केल्यानंतर टोटल टाईम किती होत आहे आपला 30 म्हणजे 15 सेकंदाच होणार आहे. आता 15 सेकंदाचा आपल्याला ट्रिम ऑडिओ करायचा आहे. इज इट क्लिअर? तर शेवटचे 15 सेकंद घेतले तरी चालेल. 2:20 म्हटलेलं आहे ना. 2:20 ते किती पासून सुरुवात करा? 2:05. ओके. 2:05 एकदम फेंट बी चालेल तो. आणि संपल्याची घोषणा बी होईल. 2:05 करावं लागेल. तर 2:03 आहे तर 0:05 आणि पुढे 173 आहे. बरोबर आहे. 173. 173. त्याच्या अगोदरच ते संपून जाईल थोडंसं, कारण नंतर आपल्याला 32 सेकंद आपल्या मध्ये 2 सेकंदाचा सुद्धा दिलेला आहे आपण. ओके. 15 सेकंदापेक्षा जास्त म्हणजे थोडक्यात तिथं आपल्याला काय करावं लागेल? 3 करूया म्हणजे आपण. ओके. 2, 3, 173 आणि 2:20, 173 म्हणजे 17 सेकंदाचा आपण ठेवलेला आहे. ओके. सो आता बघूया आपण कसं ऐकू येते हे. आता याला काय करायचं, अक्रॉस दी प्लेबॅकमध्ये जाऊन प्ले अक्रॉस स्लाइड करा. ऑटोमॅटिकली करा. नंतर ते कंप्लीट झाल्यावर होईल. हाईड ड्युरिंग शो करा. ओके. प्लेन बॅकग्राऊंड अँड फुल स्क्रीन करा. आलेल्या सर्व पाहुण्यांचं, व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र-मैत्रिणी सर्वांचे मी सहर्ष स्वागत करतो. हे व्यवस्थित जमून आलेलं आहे. सो व्हॉट आय एम गोइंग टू डू नाऊ हिअर इज, याला फायनली आपण काय करूया, एक्सपोर्ट करून क्रिएट व्हिडिओ करा आणि एकाच पहिल्या स्लाइडवरती टाका. हे एवढ्या स्लाइड्स तिथं दिसण्यापेक्षा तुम्ही काय करू शकता, याचा व्हिडिओ तयार करा 720 अँड देन क्रिएट व्हिडिओ अँड देन डाउनलोड्स किंवा याच्यामध्ये डेस्कटॉपवरती त्याला एक्सपोर्ट करा. एक्सपोर्ट केल्यानंतर हा पूर्ण व्हिडिओ या ठिकाणी एक्सपोर्ट होईल आणि जे काही तुमचं प्रेझेंटेशन असेल त्याचं वेलकम फर्स्ट स्लाइड जी आहे ती या पद्धतीनं थोडक्यात तयार होईल तुमची. तुम्ही काय करा, परत याच ठिकाणी ब्लँक प्रेझेंटेशन करा आणि ब्लँक प्रेझेंटेशन केल्यानंतर या ठिकाणी इन्सर्ट अँड व्हिडिओ, इन्सर्ट आणि व्हिडिओ या ठिकाणी दिस डिव्हाइस केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लेवल नेक्स्ट वेलकम, इन्सर्ट आणि पूर्ण ही हॉरिझॉन्टली काय होते, ऑक्युपाय होते. इज इट क्लिअर? आणि याला फक्त काय करायचं तुम्हाला या ठिकाणी ॲनिमेशन मध्ये बघा, ॲनिमेशन पेनमध्ये जावा आणि हा जो आहे तो ऑन क्लिक न ठेवता आफ्टर प्रिव्हियस लगेच करा. इज इट क्लिअर? तर चालू केला ते येईल. नमस्कार आणि सर्वांचं या ठिकाणी हार्दिक व सहर्ष स्वागत. गुड मॉर्निंग टू वन अँड ऑल प्रेझेंट व्हिडिओ आणि उपस्थित सर्व मान्यवर, आदरणीय व्यासपीठ, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी,
विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, आपणा सर्वांचे सहर्षाने हार्दिक स्वागत. ठीक आहे आणि पुढचं तुमचं ते चालू झालं. ओके. या पद्धतीनं आता मी याला काय करतोय, दॅट इज नथिंग बट सेव्ह ॲज करून डेस्कटॉपवरती डे 4 लाईव्ह असं टाकतोय. जेणेकरून सगळा कोर्स एका मध्ये हा 8 दिवसांचा जो काही आहे प्रत्येक डेचा माझ्याकडे आता सध्या प्रेझेंटेशन्स आहेत. सो सेव्ह करत आहे मी या ठिकाणी आणि सेव्ह केल्यानंतर तुम्हाला हे आता कट करून नंतर तुम्ही कधी वापरायचं त्यावेळेस तुम्ही ते वापरू शकता. इज इट क्लिअर? लेव्हल नेक्स्ट वेलकम सुद्धा इथे सेव्ह करा. ओके. अँड ऑल धिस विल बी इंटू द सेपरेट फोल्डर नाव. इट्स क्लिअर? ॲज अ डे 4 लाईव्ह मधलं. इट्स क्लिअर? लेव्हल नेक्स्ट वेलकम याच्यामध्ये जाईल. पॉवर पॉइंट सगळे काढून टाका वाटलं तर हे वालं सुद्धा आणि त्यानंतर त्याचं म्युझिक वेगळं. स्टिकमॅन सागा हा डे 3 मध्ये जाईल. इज क्लिअर? या पद्धतीनं डे 3 आणि डे 4 हे सगळं आता डेस्कटॉप 2024 मध्ये मी टाकतो. म्हणजे फक्त माझ्याकडे आता 2 फोल्डर राहिले डेस्कटॉप 23 आणि डेस्कटॉप 24 आणि सगळं हे क्लीन दिसतं. निसर्ग चित्र वगैरे. त्यामुळं पुढचं क्रिएशन करायला आपण आता मोकळं झालो. चला तर मग या ठिकाणी मी स्टॉप शेअर करतोय आणि माझा व्हिडिओ चालू करतोय आणि सर्वांना विनंती करतोय, की या ठिकाणी 8 दिवसापैकी 4 दिवस म्हणजे निम्म्यापर्यंत आपण पोहोचलेलो आहे आणि आता 3D म्हणजे आपण म्हणूया ग्रीन स्क्रीनचं जे काही आपला सागा आहे तो सुरू होणार आहे. स्टिकमॅनला परत आपण भेटणार आहोत नंतर हळू आपण करत राहणार आहोत. एन्व्हलपचं काम चालू आहे एक नवीन क्रिएशनचं, परंतु त्याच्या अगोदर या कोर्समधील जे काही पुढचे 3 दिवस आहेत त्यामध्ये आपण ग्रीन स्क्रीन प्लस फिल्मोरामधील गमती-जमती आपण पाहणार आहोत. कवितेचे सेशन्स वगैरे कसे करता येईल ते आपण पाहणार आहोत आणि शेवटच्या दिवशी आपण एक गेस्ट बोलवलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला कोरल ड्रॉचं बेसिक एक क्रिएशन ते करून दाखवणार आहेत. ओके. आणि 15 एप्रिलपासून जे काही आपलं 4 महत्त्वाचे आहेत. Adobe Premiere आहे, Adobe Photoshop आहे आणि Corel Draw आहे आणि Adobe After Effects असा खूप जबरदस्त हायर व्हर्जनचे ॲप्लिकेशन्स घेऊन जवळ-जवळ महिना, सव्वा महिन्यानंतर आपण भेटणार आहोत. त्यावेळेस ते गेस्ट लेक्चर जे शनिवारी येणार आहेत कोरल ड्रॉसाठीचे, त्यांना घेऊन तो कोर्स आयोजित या ठिकाणी प्लॅनिंग आहे. तोपर्यंत सर्वांची उपस्थिती अशीच ठेवा. तुमचे काही डाउट्स वगैरे असतील, तर तुम्ही यू कॅन फील फ्री टू टेक्स्ट मी. इज इट क्लिअर? तोपर्यंत सर्वांची लगेच आज मी रजा घेतो आणि ॲज युजुअल शब्बा खैर, शुभरात्री, गुड नाईट, जय हिंद, जय महाराष्ट्र. याची रेकॉर्डिंग लवकरात लवकर देतो. बाय-बाय. सी यू.